वेलकम गाईज, वेलकम टू डे 28 ऑफ आवर फ्री मेडिकल कोडिंग कोर्स. आणि मित्रांनो, तुम्ही विश्वास नाही करणार, 30 डेजच्या ह्या लाईव्ह सिरीज मध्ये आज जवळपास आपण 28 डेज पर्यंत पोहोचलो आहोत. म्हणजे आपली लास्ट 3 दिवसाची सिरीज बाकी आहे. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मेडिकल कोडिंग मध्ये खूप जास्त इंटरेस्टिंग टॉपिक, तो म्हणजे AI इन मेडिकल कोडिंग. भरपूर सारे मुलांचे प्रश्न येतात, मॅडम मेडिकल कोडिंगचा जॉब रोल तो ऑनलाईन आहे, वर्क फ्रॉम होम आहे, तर मग AI अफेक्ट करेल का? AI ने अफेक्ट केलं तर आमचा जॉब जाईल का? जसं IT मध्ये बघायला गेलं तर IT मध्ये खूप जास्त प्रमाणात रिसेशन चालू आहे. TCS असेल, विप्रो असेल, अशा भरपूर साऱ्या MNC कंपनीज 12,000-12,500 लोकांना ऍट अ टाइम फायर करते. मग हेच मेडिकल कोडिंग मध्ये झालं तर, AI मुळे मेडिकल कोडिंगचा जॉब रोल गेला तर आम्ही फ्युचरमध्ये करायचं काय? अशा भरपूर सारे प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असतात आणि त्याच सर्व प्रश्नांना उत्तर आज आपण आपल्या लाईव्ह मध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, ॲज युजल सर्वांसाठी इन्स्ट्रक्शन, जे स्टुडंट नवीन जॉईन होत आहेत त्यांनी पहिले जाऊन पेजला सबस्क्राईब करा. ही व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण प्रत्येकाचे डाऊट्स इथे सॉर्ट आउट होतील. आणि आपण 30 डेजच्या चॅलेंजमध्ये 30 दिवसामध्ये ओव्हरऑल तुमची इंटरव्ह्यू प्रिपरेशन, मेडिकल कोडिंग कन्सेप्ट काय आहे, मेडिकल कोडिंगच्या सर्व टर्मिनॉलॉजीज शिकलो आहोत ऑलरेडी. सो आत्ताच जा, लाईव्ह सेक्शनमध्ये जा, YD बाबा की बोल आपलं पेज आहे, लाईव्ह सेक्शनमध्ये जाऊन व्हिडिओ चेक करा. तुम्हाला आतापर्यंतच्या सर्व व्हिडिओज तिथे मिळून जातील. ओके, आणि देन फायनली आपण सर्व सिलेबस कव्हर केल्याच्या नंतर तुमचं रेझ्युमे बिल्डिंग, तुमचं जॉब अप्लाय, तुमचे इंटरव्ह्यू प्रिपरेशन, त्याचसोबत इंटरव्ह्यूमध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे क्वेश्चन, ह्या सर्व गोष्टींचा स्टडी ऑलरेडी आपण केला आहे. सो आज आपण घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी AIचा टॉपिक. सो चला तर मित्रांनो, सुरू करूयात आपल्या व्हिडिओला. ओके, सो सिंपल डेफिनेशन जर AIची आपण बघायला गेलो तर AI म्हणजे काय असतं? AI म्हणजे मशीन स्वतः विचार करून काम करतं. AI म्हणजे मशीन असतं. ओके, जे काय करतं, स्वतः थिंकिंग करतं अँड देन वर्क करतं. जसं गुगल मॅप्स रस्ते सांगतात, YouTube आपण काय बघतो ते ओळखतं, अल्गोरिदम बघतं ना, एखादी व्हिडिओ बघितली, इंस्टाग्राम, YouTube, त्याच रिलेटेड व्हिडिओज आपल्याला आपल्या फीडमध्ये शो होतात. सो त्या पद्धतीने मेडिकलमध्ये AI रिपोर्ट्स वाचणे, पॅटर्न ओळखणे, या सर्व गोष्टींचं सजेशन देतं मेडिकल फील्डमध्ये. ओके, मेडिकल कोडिंगमध्ये ऑटोमेशन म्हणजे काय, ऑटोमेशन काय वर्क करतं? ऑटोमेशन इज नथिंग बट द मशीन रिपीटेड काम करतं, त्याला म्हणू शकतो आपण. फॉर एक्झाम्पल, क्लेम फॉर्ममध्ये एक माहिती परत टाकायची आहे, बरोबर? एखादा क्लेम आहे, एखादी इन्फॉर्मेशन डबल आहे, टिबल आहे, कंटिन्युअस ती इन्फॉर्मेशन टाकायची, तर माणूस त्या गोष्टी कंटिन्युअस करू शकतो का? तर नाही. त्या ठिकाणी आपण यूज करू शकतो AIचा. त्याला म्हणतात सिस्टम ऑटो फिल करणं, सिस्टम ऑटो फिल त्याला आपण म्हणू शकतो. आता AI, पहिली गोष्ट, AI मदत कसा करतो हे समजून घ्या. देन आपण बघूयात AI अफेक्ट करेल की नाही. जसं सिस्टम ऑटोमेट करण्यासाठी आपल्याला AI सपोर्ट करतो. रिपोर्ट वाचून कोड सजेस्ट करणं, याच्यासाठी AI हेल्प करतो. एरर डिटेक्शनसाठी AI हेल्प करतो. डुप्लिकेट चेक, एखाद्याचं जर डुप्लिकेट झाले तर ते चेक सुद्धा AI करतो. मेडिकल टर्म ओळखणे, ऍक्च्युली मध्ये टर्मिनॉलॉजीज कोणत्या आहेत हे ओळखण्यासाठी AI सपोर्ट करतं. क्लेम डॉक्युमेंटेशन चेक करण्यासाठी AI तुम्हाला सपोर्ट करतं. ओके, जसं मिसिंग सिग्नेचर असेल, ऑथरायझेशन असेल, ह्या सर्व गोष्टी ओळखते. रिपोर्टमध्ये हायपरटेन्शन आहे का, याच्या सर्व हिंट सुद्धा तुम्हाला AI देते. कोड रॉंग असेल तर AI रेड मार्क सुद्धा त्या ठिकाणी करते. आता याचं सिंपल एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं झालं, ज्यावेळेस तुम्ही गुगल फॉर्म वगैरे भरता तर भरपूरदा तुम्हाला एखादी गोष्ट चुकली तर एरर दाखवतं ना रेड मार्क मध्ये, तसंच AI तुम्हाला फॉर्म मध्ये हेल्प करतं. सिंपल लँग्वेज मध्ये बोलायचं झालं ना तर AI कोडरचा असिस्टन्स आहे, रिप्लेसमेंट नाही. कारण AI तुम्हाला फक्त सपोर्ट करू शकतो, पण ऍक्च्युअल मध्ये डॉक्टरने काय डायग्नोसिस केलंय, काय प्रोसिजर केली हे समजण्यासाठी तिथे तुम्हाला कोण लागतो? ऍक्च्युअल मध्ये ह्युमनच लागतो. तिथे AI तुमची जागा घेऊ शकत नाही. ऑब्व्हियसली असे सॉफ्टवेअर्स येतील की ज्याच्यामध्ये तुम्ही रिपोर्ट्स एंटर करा, डेटा ऑटोमॅटिकली कन्व्हर्ट होईल. इनफॅक्ट आज ChatGPT आहे, जेमिनी आहे, भरपूर सारे असे टूल्स आहेत जिथे फक्त तुम्हाला कोड टाकायचा उशीर आहे की त्याची लगेच, जिथं फक्त तुम्हाला डिसीज टाकायचा उशीर आहे की लगेच कोड फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट होतं. पण ऍक्च्युअलमध्ये ह्या सर्व क्लेम प्रोसिजरमध्ये पेशंटच्या एंट्रीपासून तर पेशंटच्या बिलिंग पर्यंत सर्व गोष्टी AI करू शकत नाही. आणि जरी इन फ्युचर असे काही AI टूल्स आले तर मित्रांनो, त्याच्यासाठी एक सिंपल ऑप्शन आहे. आज IT मध्ये लोकांचे जॉब जात आहे. जॉब कुणाचे जात आहे? साहजिक आहे, हुशार तर सगळेच आहे हो, पण व्हॅल्यू कुणाला आहे आज मार्केटमध्ये? जो स्मार्ट वर्कर आहे.
बरोबर, ज्याला एआयचं नॉलेज आहे, ज्यामध्ये एआयचं स्किल ॲक्च्युअलमध्ये आहे, त्या लोकांचे जॉब जात नाहीये. एआय म्हणजे अमेरिकेतनं रोबोट बोलवणार, कंपनीमध्ये बसवणार, ते रोबोट बसून काम करणार असं आहे का? बिलकुल नाही मित्रांनो. एआय म्हणजे काही ऑटोमेशन टूल्स जे काय करतात, जे यूज करण्यासाठी सुद्धा बॅकएंडला ह्युमनच लागतो. सो हे मिथ तुमच्या डोक्यामधनं काढून टाका की एआय जॉब घेईल. जसं एआय सगळ्या ठिकाणी प्रॉपरली वर्क करतं तसं एआय काही मिस्टेकही करतं. बरोबर, जसं की डॉक्टरने लिहिलंय रूल आउट निमोनिया. ओके, रूल आउट निमोनिया मिनिंग काय होतं? न्यूमोनिया झालेला नाही, फक्त डाऊट आहे. तर एआय कधी कधी याला डायग्नोसिस मानतं. कोडरची गरज इथे पडते. म्हणजे जरी एआय सपोर्टिव्ह असेल मेडिकल कोडिंगमध्ये, तर कधी कधी प्रत्येक गोष्टी एआयला समजत नाही, तिथे मेडिकल कोडरचीच ॲक्च्युअलमध्ये गरज लागते. मशीन कन्फ्युजन हँडल करू शकत नाही, ह्युमन ब्रेन ते हँडल करू शकतो. जसं डाऊट आहे डॉक्टरला, पण डॉक्टर कन्फर्म आहे का नाही, तसं ह्युमन समजू शकतो की डॉक्टरला डाऊट आहे. एआय काय करेल? एक तर आहे नाही तर नाहीये, डायरेक्ट प्रेडिक्ट करून देईल. मग हे मेडिकल फील्डमध्ये चुकीचं आहे, रॉंग आहे. जॉब जाईल का? सर्वात महत्वाचा प्रश्न, एआय मुळे जॉब जाईल का? एआय रिपिटेटिव्ह काम कमी करेल, कॉपी पेस्ट, डेटा एडिट, बेसिक सजेशन ह्या गोष्टी करेल, पण ह्युमन रोल त्याच्यामुळे आणखी वाढतील. कसं? एआयने केलंय, पण ते चेक करण्यासाठी ह्युमन पाहिजे, ऑडिट करण्यासाठी ह्युमन पाहिजे, डिसिजन बेस्ड कोडिंगसाठी, डिनायलसाठी, डॉक्टर सोबत ऍक्च्युअलमध्ये कम्युनिकेट. एआय मला सांगा, डॉक्टरने रिपोर्ट बनवला, एआय डॉक्टर सोबत डिरेक्टली कनेक्ट करणार आहे का? नाही करणार मित्रांनो. त्यासाठी माणसाचीच गरज आहे. एरर फिक्सिंगसाठी एआय फक्त एरर दाखवेल, पण एआय फिक्स कोण करणार? फिक्स करण्यासाठी माणूसच लागतो. सो कोडर टायपिंग करणार नाही, डिसिजन घ्यायला आहे. एआय फक्त ह्युमनला सपोर्ट करण्यासाठी आहे. फ्युचर रोल्स का वाढतील किंवा कशामध्ये वाढतील? एआय सोबत कोणते रोल वाढतील? तर ते बघा, क्लिनिकल डॉक्युमेंटेशन रिव्ह्यूअरचा रोल वाढू शकतो. क्लिनिकल डॉक्युमेंटेशन रिव्ह्यूअर. दुसरा रोल कोणता वाढू शकतो? मेडिकल ऑडिटर. ऍक्च्युअली खूप सारे रोल आहेत, पण हे सुद्धा रोल वाढतील, कारण की जर कोडरचं काम जर एआय करते तर ते चेक करण्यासाठी ऑडिटरची गरज भासते. डिनायल स्पेशालिस्ट, ह्युमनने केलेलं जे कोडिंग आहे त्याच्यावरती माणूस एक वेळेस विश्वास ठेवू शकतो, पण एआय वरती 100% विश्वास ठेवू शकतो का? बिलकुल नाही. रिपोर्टिंग अनालिस्ट. याच्या व्यतिरिक्त काय? एआय टूल ट्रेनर. आता ज्या वेळेस मेडिकल कोडर येत आहे, शिकून येत आहे, नवीन फ्रेशर जॉईन होत आहे, त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी एआयचं ह्युमन तर लागतीलच ना. सो ट्रेनरचा सुद्धा जॉब वाढणार आहे. सो जरी इन केस एआय आलं तर तुमच्यासाठी जॉब व्हॅकन्सीज अवेलेबल होणार आहेत, ना की तुमचे जॉब जाणार आहेत. एआय जॉब घेत नाही, पण अपस्किल न करणाऱ्यांची जॉब जाते. सो तुम्हाला जर ह्या एआयच्या काळात टिकायचं असेल ना, स्वतःचे स्किल्स अपग्रेड करा, एआयचं नॉलेज घ्या, सायमल्टेनियसली मेडिकल कोडिंग शिकता त्यावेळेस तुम्हाला फ्युचरमध्ये नक्की जॉब आहे. तुमच्या जॉब रोलला धोका नाहीये. जो माणूस एआय चालवतो तो मार्केटमध्ये कधीच त्याची व्हॅल्यू, त्याची जागा कोणी घेऊ शकत नाही. सो एआय वर्सेस मेडिकल कोडिंगची रियालिटी जर तुम्ही बघाल ना, तर ही आहे जी मी तुम्हाला आत्ता एवढ्या वेळामध्ये डिस्कस केली आहे. तर मित्रांनो, दॅट्स ऑल. आजच्या लाईव्हसाठी फक्त एवढंच होतं. होप सो तुम्हाला हा टॉपिक समजला असेल. भरपूर साऱ्या मुलांचे कन्फ्युजन सुद्धा क्लिअर झाले असतील. तर मित्रांनो, भेटूयात आपल्या पुढच्या लाईव्हमध्ये. तोपर्यंत ही व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, पेजला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला जर मेडिकल कोडिंग बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर 7774959823 हा नंबर आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेला आहे. याच्यावरती कनेक्ट करा. आमची टीम तुम्हाला गाईडही करेल, सपोर्ट करेल, फ्री ऑफ कॉस्ट नोट्सही प्रोव्हाइड करेल. आणि जर तुम्हाला मेडिकल कोडिंगमध्ये 100% करिअर करायचे आणि 100% जॉब गॅरंटी जरी हवी असेल ना, तरी वायडी कम्युनिटी सोबत कनेक्ट करा. आम्ही तुम्हाला 100% प्रत्येक ठिकाणी सपोर्ट करू. धन्यवाद.